हॅलो, वेलकम टू शेरेस व्लॉग। आज आहे माझा ओसा आणि ओसा मेहंदीलाच करायचा आहे। अजून माझी काही तयारी झालेली नाही आहे, आता तयारी करते। आणि चला तुम्ही माझ्यासोबत बघा की ओसा कसा करतात कोकणामध्ये। आणि मला पण माहिती नाही की नेमकी कसं करायचं असतं, पण तिकडे जाऊन आपल्याला वहिनी आणि आई दोघी मिळून सांगतील की कसा ओसा करायचा असतो। तर चला माझ्यासोबत। ओसासाठी असे 5 सूप लागतात आणि प्रत्येक सुपावर मस्त असे हळदी कुंकूचे 5 ठिकाणी असे 5 बोटं उमटायचे असतात आणि मगच त्याच्यात ते सगळं काय काय जे ठेवायचं आहे ते ठेवायचं असतं। करांदे म्हणजे तुम्हाला कळणार नाही झालं का चाची? मग प्रत्येक याच्यात विड्याची पानं आणि त्याच्यावर सुपारी आणि 1 रुपये आणि करंडा फणी असं एक 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 करून 5 सुपात ठेवायचं। काम झालं त्यांचं, आमचं बाबू बसलाय। चाफ्याची फुलं खराब झाली ना? हे बाबू इकडे 2 तिकडे मध्ये एक हे बघ, त्याच्या नारळ कुठे घेतलं? हे बघा त्याच्यावर हळद पिंजर घाल आणि मोठी ह्याच्यात सोड। एवढी मोठी नको ग, काय जरा अशी दोन्ही कसू दे, अगदी गावते। अक्षू मध्ये मला दे। आता फुल आणलेली कुठे? तिथे ठेवली आहे। हे वरच्या सुपात एक ठेव आणि हे अक्षू एका सुपात ठेव, ते असं ठेव। हां ठेव। हां, नंतर शेवटच्या इकडे नाही, इकडे नाही, मग बस होते। आता ती दुसरी ओटी तुला भरवता पण नाही। नारळ हळद पिंजर घाल आणि बघ अशी सुपं घे, अशी या साईडला आणि ह्याचं झालं का? बंद करू? पुढे बसायला लागलं, इथं नाही याच्यात दिसणार। एकदाच मग श्रुती काळसर आहे की मुडी तुझा? ये उठते ते मी उठ। तक्षू त्याच्यावर तूप टाकून आण। हा अजून एक आणतोस ना? आता तसंच एक मिनिट तूप टाक। शेवटचा तुझी साडी एका साईडला ठेवली, ठेवली नारळाच्या बाजूला ठेवलं तरी शिवा शिवा
सगळं टाकतो. आता इकडून कुठून जायला तिथे पडेल? आता कालाला तिथून जायला बरं पडेल. इकडनं जायला. देऊरमार्गे लवकर जा. परत साखरेला जावा. मग काय पाहिजे बाळा तुला? इकडनं गेल्यापेक्षा लवकर जा. अच्छा. श्रुती घेतला. दाखवलं बरं. एवढ्या वेळेने बंदच ठेवलं. नाही, कालचं करावं नाही तर नको 5चा हे कशाला भरायचा मग असं घे. हा? हा, बस. तिथे हो तिथे हो जरा तिथे हो. कुठे? तिथे पुढे होशी. असं उचलं का असं उचलायचं? असं उचलं मग असं उचलणार ना मग. उचल चालेल? हा चालेल. तू चल आणि तिच्या हातात द्या. तू तिथे उभी राहा. पदर घे खांद्यावर. पदर घे खांद्यावर. तिथे उभी राहा पुढे. हा आणि तिकडे तोंड करून असं हवस. असं अशी इकडे पुढे. इकडे पुढे. अशी उभी राहा. हा आता घे पदर. चप्पल काढा मम्मी तुझी. हा धरा तुम्ही पण धरलं तरी चालेल आणि हवस 5 वेळा. गौरी इकडे इकडे. हा पुढचं हे पुढे होते. खाली 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 पुढं. इकडूनच खाली फिरत उभा. असतील चालेल. आपण आरती करतो तसं ना. हा आरती करतो तसं. जरा हे दिसत नाही गौरी. आणि त्यातला एक गजरा घे. वेणी पण होती बघ. दोन वेण्या होत्या. चालेल लवकर घे. नाही ते झाले 2 काढलेले रात्री गौरीसाठी. नाही असू दे. असं नुसतं पायाच्या इथे पायाजवळ गौरीच्या. ठेव जरा. त्याला पकडून घ्यायला नाही. नाही कशाला व्यवस्थित फक्त हे करेपर्यंत ते राहणार नाही. नाही तिथे पायाचे ते ठेवून नारळ आहेत ना. नारळ आहेत ना ते. जरा दुसरं काहीतरी आधार लावलं. निरंजन चालू कर. इकडे तो पाठ लावते. पाठ नाही पाठच नाही नाही तर भिंतीला चिकटाव. नको जाऊन दे, असून दे मी पकडतो. तिची पूजा होईपर्यंत. वरती हात नाही करू. तिथे नका खाली खाली पायाजवळ. पायाजवळच राहीलच ना तरी चालेल. पायाजवळच करायचं. काय तुझं साफ राहणार. ते फक्त इथेच ठेवा. खाली काढून ठेव. मग ते खालचंच ठेव. बाकीचे 4 खालच्या स्टोनला वरती 4 उचलून टाक. मी करू. दादा कुठे? दादा बाबू ते टाईट मार. मी काय म्हणतो तिकीट ठेवलं तर नाही चालणार. मग मस्त सूप भरले बघा, किती छान सूप भरले आणि गौराई पुढे ठेवलं बघा, किती प्रसन्न आहे गौराई, सुंदर दिसते एकदम. आणि मग ना थोड्या वेळाने ना आम्हाला वाघाची डरकाळी ऐकायला आली होती आणि ते बघून खूप घाबरलो होतो. आणि मग नंतर सुजिताने मी फोटो काढायला निघालो, माझं लक्ष नुसतं मागे जात होतं, काय वाघ येतो की नाही, असं भीती भरलेली. मग शिवला मी मस्त लाड करत होती, त्याला खूप आवडतं असं पप्पी घेतो, मजा करतो ना, त्याला खूप आवडतं. मग अशा प्रकारे माझा ओसा खूप छान झाला मेघीमध्ये आणि हा माझा पहिलाच ओसा होता आणि खूप आवडलं मला. तर जर तुम्हाला व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.